नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीमध्ये तरुणांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे। एवढं सगळं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर का बोलत नाहीत असा सवाल विरोधकांसह देशभरातले विद्यार्थ्यांनी पालकांनी केलेला पाहायला मिळाला। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी ट्विट करत तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिलाय। तर मोदींच्या या ट्विटचा राहुल गांधींनी खरपूस समाचार घेतलाय। बघूया याबद्दलचा एक रिपोर्ट। नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुणाईचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं मागील 25 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यातच 20 जुलै रोजी दिल्लीत सीजेपीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये शेकडो विद्यार्थी जखमी झाले। यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं। एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। देशभरात संताप आहे, आंदोलनं होतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर का काही बोलायला तयार नाहीत असा सवाल विरोधकांसह विद्यार्थ्यांनी पालक करत होते। अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनासंदर्भात ट्विट केलंय। पेपर फुटी प्रकरणातील दोषींना सोडणार नसल्याचं म्हणत मोदींनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं। देशातील तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य। सर्व पेपर फुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन केली जातील, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल। आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। जे कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल त्याला सोडलं जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय। तर मोदींनी ट्विट केल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर पलटवार केलाय। देशातील युवकांचं आणि तरुण पिढीच्या भविष्याचं नुकसान तुम्हीच केल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या ट्विटचा समाचार घेतला। तुम्ही आमच्या तरुण पिढीच्या भविष्याचं सर्वात मोठं नुकसान केलंय। तुम्ही केवळ आमच्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण ताबा आणि विनाश होऊ दिला नाही, तर त्याला प्रोत्साहन दिलंय आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचं संरक्षणही केलं। विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला। तर सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर प्रत्युत्तर देऊन टीका केली आहे। पेपर लीक एक ऑर्गेनाइज्ड लूट का गिरोह बना हुआ है, जिसमें नीचे से लेके ऊपर तक लोग पैसे बना रहे हैं। आप चोट लगने के बाद मरहम लगा रहे हैं, लेकिन हमारी लड़ाई इस बात की है कि चोट लग क्यों रही है। पेपर लीक को अगर आप रोकना चाहते हैं तो धर्मेंद्र प्रधान को हटाइए, सिस्टम में अकाउंटेबिलिटी लेकर आइए, स्ट्रक्चरल प्रॉब्लम सॉल्व कीजिए। पेपर लीक होने के बाद कोर्ट क्या कर रही है वो एक पार्ट है, लेकिन पेपर लीक हो क्यों रहे हैं उस पर बात कीजिए। वरना ड्रामेबाजी तो हमने बहुत देखी है। हर दूसरे मुद्दे में इस देश में फास्ट ट्रैक कोर्ट्स बनते हैं, लेकिन फास्ट ट्रैक कोर्ट से क्या वो मुद्दे सुलझे हैं, ये सवाल का जवाब आपको भी पता है और हमें भी। मोदींनी केलेल्या ट्विट नंतर ठाकरे बंधूंनी टीकास्त्र डागलाय। प्रकरण अंगलट आल्यानं मोदींनी ट्विट केल्याचं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। तर मोदींनी ट्विट ऐवजी विद्यार्थ्यांशी बोलायला हवं होतं। विद्यार्थ्यांशी बोलायला कसला कमीपणा वाटतोय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून। कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय। आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय। म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या। मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी?
त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागते. पंतप्रधानांनी आज एक ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट करत चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. चांगला निर्णय आहे ना की पासपोर्टामध्ये जे आहे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल. आणि मग अशी जर जबर शिक्षा झाली तर यापुढे जे असे पेपर फुटेची जे प्रकरणं होणार नाही. त्यासाठी गरजच आहे. नाहीतर मग हे जी कोर्टातले प्रकरणं जे आहेत वर्षानुवर्ष जे प्रलंबित राहतात आणि लोक मिसळूनसुद्धा जातात आणि परत दुसरे गुन्हे सुरू होतात. त्यामुळे हा निर्णय जो घेतलेला आहे प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांनी सांगितलं की या बाबतीमध्ये कुठली आता कसूर केली जाणार नाही. नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळते. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबाही वाढत चालला. हे आंदोलन आता सोनम वांगचुक, CJP, विद्यार्थी आणि पालकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर या आंदोलनात आता सर्वसामान्य नागरिकही सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच मोदींनी उशिरा ट्विट केल्यानंतर राहुल गांधी यांच्यासह CJP आणि देशातील विरोधी पक्ष नेते मोदींवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.